पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये पुणे माथाडी मंडळाच्या नावानं बनावट पावत्या देत वाहन चालकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालकाकडून बनावट पावतीद्वारे 800 रुपये वसूल करण्यात आले आहेत। तपासात ही पावती माथाडी मंडळाची नसल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी सूरज पूर्ण नाव पत्ता अज्ञात आहे असून आणि इटनर अजित देवदास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। बनावट पावत्यांच्या माध्यमातून वाहन चालकांकडून वसुलीचा प्रकार समोर आल्यानं रांजणगाव MIDC मधील सुरक्षा आणि वसुली व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। पाहूयात। आपण आता उभे आहोत पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये। मागील काही दिवसापासून रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये माथाडी बोर्डाच्या नावाने बनावट पावत्या करून ट्रक चालकांकडून पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे। मागील काही दिवसापूर्वीच या टाटा चौकामध्ये माथाडी बोर्डाच्या नावाने बनावट पावत्या तयार करून 800 रुपये ट्रक चालकांकडून उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या प्रकरणी माथाडी बोर्डाचे माथाडी निरीक्षक अजिंक्य बौले यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। त्यानुसार अज्ञात इसमा विरोधात रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मागील काही दिवसापासून त्याचा तपास सुरू आहे। परंतु हा प्रकार काही पहिल्यांदाच घडला नाही। या आधी देखील अनेक वेळा असाच माथाडी बोर्डाच्या नावाने बनावट पावत्या तयार करून ट्रक चालकांना लुबाडण्याचा प्रकार रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असल्याचे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत आहे। माथाडी बोर्डाकडनं आता ज्या काही पावत्या देतात त्याच्यावरती QR कोड अवेलेबल असतो, म्हणजे ऑनलाईन पेमेंट सुविधा माथाडी बोर्डाने उपलब्ध करून दिलेली आहे। परंतु या ज्या काही बनावट पावत्या आहेत या बनावट पावत्यावरती असे कुठल्याही प्रकारे QR कोड किंवा काही सुविधा नसतात, या बनावट असतात आणि त्याद्वारे येथील वाहन चालकांची लूट करण्यात येत असल्याचा प्रकार समोर येत आहे। मागील काही दिवसापूर्वी देखील गुन्हे दाखल झाले होते, त्यामध्ये पुढे काही तपास झाला हे देखील कळू शकले नाही। परंतु आता जो काही गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये पोलिसांकडून योग्य तपास करून आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी येथील वाहन चालकांकडून किंवा उद्योगाकडून होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। परंतु या माथाडी बोर्डाच्या नावाने रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये फसवणुकीचे प्रकार मागील काही दिवसापासून सुरू असल्याचे चित्र आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, रांजणगाव, पुणे।